आज आपण बघणार आहोत 9वीचा पार्ट 1 सराव संच 1 चॅप्टर पहिला संच। संच म्हणजे काय? संच म्हणजे जसं संचमध्ये दोन पद्धती येतात, एक म्हणजे यादी पद्धत आणि एक म्हणजे गुणधर्म पद्धत। मग यादी पद्धत म्हणजे काय? जसं काय आपला एक संच असतो, चाव्यांचा संच, चाव्यांचा गुच्छ, परत पुस्तकांचा संच, शाळेतल्या कंपासीच्या साहित्यांचा संच, अशा प्रकारे त्याला यादी पद्धत म्हणतात। मग आपण त्यालाच म्हणजे संच म्हणतात। मग आता आपण बघणार आहोत संचामधील काही सराव संच 1.1। मग आता आपल्याला काय दिले, ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणा सांगता येतात त्या समूहांना काय म्हणतात? संच म्हणतात। मग आता आपण संचमध्ये पहिला प्रश्न त्यांनी काय दिलेला सराव संचमध्ये, संच यादी पद्धतीने लिहा। संच त्यांनी आपल्याला कशा लिहायला लावलेले आहे? यादी पद्धतीने लिहायला लावलेले आहे। मग समनैसर्गिक संख्या काय आहे? समनैसर्गिक संख्या। मग आपल्याला समनैसर्गिक संख्यांचा संच लिहायचा येते, समनैसर्गिक संख्यांचा संच। मग नैसर्गिक संख्या कोणत्या येत्या? आपल्या 2 महिरपी कोण टाकायचा पहिले, 2 4 6 8 10 आणि 12 हे झाले आपल्या नैसर्गिक समसंख्यांचा संच। आता आपण बघत आहोत दुसरा प्रश्न, 1 ते 50 मध्ये सममूळ संख्यांचा संच। मग मूळ संख्या ज्या संख्येने भाग जातो त्याला काय म्हणतात? मूळ संख्या। मग आपल्या याच्यामध्ये पहिली एक मूळ संख्या कोणती? ती 2। सर्व ऋण पूर्णांकांचा संच, सर्व ऋण पूर्णांकांचा संच काय येतो? मग -1 -2 -3 -4 -5 हे झाले सर्व पूर्ण ऋण पूर्णांकांचा संच। आता संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच कोणता? संगीतातील 7 मूळ स्वर कोणते? मग सोपी पद्धत आहे, 7 मूळ, सा रे ग म प द नी सा। मग आपण काय लिहिणार त्याचे पहिले? सा रे ग म प द नी। आता परत 6 लिहायची काही गरज आहे का? नाही, कारण आपण 6 ऑलरेडी पहिल्यांदा घेतलेला आहे, म्हणून सा रे ग म प द नी, महिरपी कोण कंप्लीट। अशा प्रकारे आपण संगीतातील 7 मूळ स्वरांचा संचही बघितला आहे। आता आपण प्रश्न दुसरा बघत आहोत, चिन्हातील विधाने शब्दात लिहा। आता आपण क्वेश्चन दुसरा बघणार आहोत, काय आहे? चिन्हात दिलेले विधाने शब्दात लिहा। कशात लिहा? शब्दात लिहा। मग आता इथं काय दिले? 4/3 घटक क्यू। आता घटक क्यू याला काय म्हणतात? घटक क्यू म्हणतात। मग त्याचं उत्तर कसं येईल? आता आपलं 4/3 हा क्यूचा घटक आहे। हा कशाचा घटक आहे? क्यूचा घटक आहे। मग आता इथे कसं दिलेलं आहे? असं दिलेलं आहे। मग आता -2 घटक n, पण जेव्हा अशी रेष असते, जेव्हा याला अशी रेष असते तेव्हा हा घटक नाही। मग -2 हा घटक यांचा घटक नाही। मग आता आपण कसं लिहिणार? -2 हा यांचा घटक नाही। आता तिसरा आहे पी। आता आपल्याला तिसरं कसं दिलेलं आहे? पीचं दिलेलं आहे। मग आता आपण काय देणार आहे? इथे महिरपी कोण? पी हा पीची विषम संख्या आहे। मग आपण इथे काय लिहिणार? संच हा पी कॅपिटल आहे, पी चे घटक पी असे आहे, संच पी चे घटक पी असे आहे। अशा प्रकारे आपण दुसरंही उदाहरण सोडवलेलं आहे। आता आपण बघत आहोत तिसरं उदाहरण, बघत आहोत तिसरा प्रश्न, कोणतेही 2 संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने द्यायचे। आपल्याला काय करायचं आहे? कोणतेही 2 संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने द्यायचे आहे। मग पहिले आपण लिहित आहोत यादी पद्धत। यादी पद्धतीमध्ये पहिले आपण टाकत आहोत महिरपी कोण सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार,
शनिवार, रविवार ही झाली आपल्या पहिली यादी पद्धतीमध्ये पहिली यादी. आता आपण दुसरी यादी लिहितोय. आपल्याला 2 लिहायला लावलेले आहे ना, मग आपण 2 लिहितोय. पहिले आपण 2 म्हणजे आपण नैसर्गिक पद्धतीने लिहिणार आहोत. आता नैसर्गिक समसंख्या 1 2 3 4 आणि 5 ही झाली आपली यादी पद्धत पहिली. आता आपण लिहित आहोत गुणधर्म पद्धत. गुणधर्म पद्धतीमध्ये आता कसं लिहायचं, मग पहिले लिहायचं महिरपी कोण. महिरपी कोणामध्ये x हा आठवड्यातील वार आहे. ही झाली आपली गुणधर्म पद्धत. आता आपलं काय आहे दुसरं, हे दिलेले नैसर्गिक संख्या. मग आपण काय करणार आहोत, नैसर्गिक संख्या बी, ए बी ए बी. मग बी मध्ये काही परत तसंच येईल. वाय, वाय ही नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला त्याने 2 यादी पद्धत आणि 2 गुणधर्म पद्धत लिहायला लावली होती. मग आपण काय केली, पहिली यादी पद्धत लिहिली सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. दुसरी लिहिली बी 1 2 3 4 5. मग तीच गुणधर्म पद्धतीमध्ये कसं लिहायचं, हे काय झालं आठवड्यातील वार झाले. मग x हे आठवड्यातील वार आहे असं गुणधर्म पद्धतीमध्ये लिहायचं. आणि ह्या संख्या कोणत्या आहे, नैसर्गिक संख्या आहे म्हणून आपण इथं लिहिलं ह्या नैसर्गिक संख्या आहे. आता आपण क्वेश्चन 4 बघत आहोत. आता आपण बघत आहोत क्वेश्चन 4. क्वेश्चन 4 काय दिलेलं आपल्याला, खाली संच यादी पद्धतीने लिहा. आता आपल्याला यादी पद्धतीने लिहायचे. मग भारतातील सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. आता वर्षातील सर्व महिन्यांचा संच लिहायचा आहे. मग आपल्याला हे महिने पाठ असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, पाठ असायला पाहिजे. मग पहिले येतं आपलं चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, पौष, माघ, आणि फाल्गुन. अशा प्रकारे आपले सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, पौष, माघ, फाल्गुन. आता आपण बघत आहे दुसरा प्रश्न, कॉम्प्लिमेंट ह्या शब्दातील अक्षरांचा संच. ह्या शब्दातील अक्षरातील संच करायचे. मग काय करायचं, महिरपी कोण COMPLEMENT महिरपी कोण कंप्लीट. याच्यामध्ये डबल आलेलं अक्षर घ्यायचं नाही. आता ई आला आहे ना, डबल ई आला आहे, आपण काय घेतला, एकदाच ई घेतला म्हणून COMPLENT. एकच अक्षर हे एकदाच घ्यायचं. ते डबल आलेलं असतं तरी ते घ्यायचं नाही, ते एकदाच घ्यायचं. अशा प्रकारे आपल्या शब्दातील अक्षरांचा काय झाला, हा संच झाला. आता मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. आता सगळ्यांनाच माहिती मानवाचे ज्ञानेंद्रिय कोणते आहेत ते. महिरपी कोणामध्ये नाक, कान, डोळे, जीभ,
त्वचा. मैरिपिकॉन कंप्लीट. आता 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. पहिला कोणता झाला? मानवाचे ज्ञानेंद्रियांचा संच. ज्ञानेंद्रिय कोणते? नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा. आता 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच लिहायचा. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. हा झाला 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. आता 1 ते 20 आहे ना, मग 2, 3, 4, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. पण कधीच्या 20च्या आतमधल्या घेतल्या आपण. मग आता आपण बघत आहोत 5वा क्वेश्चन. पृथ्वीवरील खंडांचा संच. आता खंड म्हणजे काय रे नेमकी? मग आपल्या पृथ्वीवरती किती खंड आहे त्यांचा आपण काय लिहिणार आहोत? संच लिहिणार आहोत. पहिल्यांदा आपण लिहायचं मैरिपिकॉन. मैरिपिकॉनामध्ये आपण टाकत आहोत आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, उत्तर अमेरिका. अशा प्रकारे आपला युरोपमधील खंडांचा संच झालेला आहे. आता आपण बघत आहोत 5वा क्वेश्चन. बघणार आहोत प्रश्न 5वा. खालील गुणधर्म पद्धतीने लिहा. आपण 4था क्वेश्चन काय बघितला? यादी पद्धतीने. आता आपण काय बघणार आहोत? गुणधर्म पद्धतीने. आता गुणधर्म पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे? आता पहिला क्वेश्चन दिले 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100. आता आपण लिहिणार आहोत एचा घटक, एचा घटक. आता यांचा वर्ग म्हणजे एकाचा वर्ग काय असतो? म्हणजे यांचा वर्ग यांचा घटक बरोबर या संख्या 10 पेक्षा लहान, म्हणून आपण इथं लिहितो 10 मैरिपिकॉन्स कंप्लीट. आता आपण बी. आपण क्वेश्चन दुसरा बघत आहोत बी. बीचा घटक बीचा घटक 6. आता हा झाला आपला 6चा टेबल. तर मग 6 गुणिले 1 6 1 6 6 2 12 7 3 18. मग इथे काय होतं? 1 2 3 जसं काही हे संख्या बदलते, म्हणून इथं काय घन येतो? यांचा वर्ग येतो 6n. काय लिहितं? 6n. मग यांचा घटक n बरोबर 9 मैरिपिकॉन्स पूर्ण. आता इथं काय दिले? SC. बघा क्वेश्चन तिसरा बघा. SMILE. आता SLILE. आता ह्यापासून कोणता शब्द तयार होतो? तर स्माईल. कोणता अक्षर तयार होईल ते लिहायचं इथं. मैरिपिकॉन्स पूर्ण. वायचा घटक Y हे SMILE या शब्दातील अक्षर आहे. अक्षर आहे. आता आपण बघत आहोत क्वेश्चन 4था डी. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. मग आता यामध्ये काय हे होतं? हे आठवड्यातील दिवस आहे. काय आहे? आठवड्यातील दिवस आहे. म्हणजे डीचा घटक हा आठवड्यातील दिवस आहे.
आठवड्यातील दिवस आहे. अशा प्रकारे आपण डी पण बघितलं. आता आपण बघत आहोत एक्स. एक्समध्ये काय AET. मग याच्यापासून कोणते शब्द तयार होणार आहेत ते बघायचे आहे आपल्याला. मग याच्यापासून एक्सचा घटक मैरेपी कंस वाय इट EAT इट ह्या शब्दातील अक्षर तयार होतील. ह्या शब्दातील अक्षर तयार होतील. अशा प्रकारे आपण पाचवाही क्वेश्चन बघितलेला आहे. यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत आपण बघितलेले आहे. अजून तुम्हाला याच्यावरती काही वेगळी माहिती पाहिजे असेल किंवा अजून नवीन गोष्टींची माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब करायला नसेल त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन कमेंट्समध्ये तसंच सांगत चला.